लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुमाला, पंढरपूर। महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आणि दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पंढरपूरला दरवर्षी लाखो भाविक आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात। शेतकऱ्यांचा देव अशी ओळख असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येणारा भाविक हा बहुतांश एसटीने प्रवास करतो। आपल्या गावावरून पंढरपूरला उतरल्यानंतर त्या भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध असाव्या आणि बस स्थानक परिसरात स्वच्छता असावी ही माफक अपेक्षा या भाविक प्रवाशांची असते। मात्र पंढरपूर बस स्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छ पिण्याचे पाणी देखील उपलब्ध नाही। बस स्थानक परिसरात जागोजागी घाण व कचरा साठलेला आहे। याबाबत अनेक माध्यमातून बातम्या प्रकाशित झाल्या होत्या। तसेच जागरूक नागरिक आणि प्रवाशांनी वारंवार बस स्थानक प्रशासनाकडे तक्रारी करून देखील दुर्लक्ष केले जात होते। या सर्व बाबी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अचानक पंढरपूर बसस्थानकाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। त्यामध्ये बसस्थानकातील शौचालय, पिण्याचे पाणी, फलाट तसेच बसस्थानकाच्या बाहेर आणि आत असलेल्या व्यापारी गाळे या ठिकाणी जागोजागी कचरा व घाण साठलेली पाहायला मिळाली। त्यामुळे आमदार समाधान आवताडे चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी महामंडळ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले। यावेळी आगार व्यवस्थापक आणि स्थानिक प्रमुख हे दोघेही अधिकारी गैरहजर होते। त्यांना आमदार समाधान आवताडे यांनी फोन करून स्वच्छता कंत्राटदार कोण आहे आणि तो योग्य पद्धतीने त्याचे काम करत नसेल तर त्याच्यावर कारवाई का केली जात नाही असा सवाल केला। त्याचबरोबर बसस्थानक परिसरातील जागोजागी पडलेला कचरा एका आठवड्यात पूर्णपणे स्वच्छ करून घ्या, मी पुढच्या आठवड्यात पुन्हा येईन आणि स्वच्छता झाली असल्याची खात्री करेन असे सांगितले। यावेळी त्यांच्यासोबत प्रांत अधिकारी सचिन इतापे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, पंढरपूर शहरचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी सुनील वाळुंजकर, परिवहन महामंडळाचे वाहतूक निरीक्षक दळवे यांच्यासह इतर अधिकारी व समाधान आवताडे यांचे कार्यकर्ते, प्रवासी व बस स्थानक परिसरातील व्यापारी उपस्थित होते। बऱ्याचशा प्रवाशांच्या या निमित्तानं तक्रारी होत्या, शिवाय बऱ्याचशा आपल्या प्रिंट मीडिया किंवा सर्व मीडियानी या निमित्तानं मलाही वारंवार सांगितलं होतं। त्यामुळे आज या ठिकाणी माननीय प्रांत अधिकारी साहेब, DYSP साहेब, PI सर्व अधिकारी, नगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि बसस्थानकाचे अधिकारी यांच्या समवेत आम्ही सगळे आज पाहणी केली। बऱ्याच ठिकाणी ज्या जशा मीडियानी बातम्या दिल्या होत्या किंवा प्रवाशांच्या तक्रारी होत्या त्या आज आम्ही प्रत्यक्षात बघितलेल्या आहेत। नक्कीच येणाऱ्या 8-10 दिवसांमध्ये या सगळ्या कारवाई पूर्ण करून आपलं बस स्टँड, आपलं पंढरपूरचं बसस्थानक हे चांगल्या पद्धतीनं स्वच्छतेचं आज होतंय। कारण इथे असणारे कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीत, बऱ्याचशा अडचणी या निमित्तानं होत्यात। या अडचणी येणाऱ्या 8-10 दिवसात पूर्ण करून बस स्थानक चांगल्या पद्धतीनं एक स्वच्छता करून बसस्थानकाची निगा चांगल्या पद्धतीने होईल, जेणेकरून प्रवाशांना कुठल्याही पद्धतीची गैरसोय होणार नाही याची काळजी 100% घेतली जाईल। आता DYSP साहेब, PI साहेबांनी आता सांगितलं की ह्या कॅमेऱ्याची आपण म्हणताय ते अगदी बरोबर आहे। आता बस स्थानकाचे प्रमुख यांच्याशी मी बोलतोय, जर तसं त्यांच्या कॅमेऱ्याची सिस्टम समजा काही त्यामध्ये तफावत होत असेल तर आम्ही नाविन्यपूर्ण मध्ये असेल किंवा वेगळ्या निधीतून त्या ठिकाणी याची सोय करू आणि तशा काही व्यवस्था असतील, अजून कॅमेरा असतील, स्पीकरची सिस्टम असेल तर बसस्थानकामध्ये 100% पूर्ण करू। नक्कीच आपण म्हणला त्याला मी सहमत आहे की कालची वारी आज प्रशासनाने, माननीय कलेक्टर महोदयाने आणि सर्व प्रशासनाने चांगल्या पद्धतीची वारी या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने चांगल्या पद्धतीनं वारी आज झाली। वारीमध्ये आपण सालाबाद प्रमाणे या निमित्तानं आपण वारीचे बघतोय, पण यावेळची स्वच्छता, वारकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा ह्या चांगल्या प्रमाणात मिळाल्या। बऱ्याचशा वारकऱ्यांनी त्याबद्दल त्यांचंही मनोगत त्यांनी सांगितलं की अशा सुविधा मिळाल्या, परंतु आज भिक्षुकांची किंवा असे आज आपण म्हणताय तर त्याच्यावरती सुद्धा आणि कलेक्टर महोदयांशी, प्रशासनाशी चर्चा करून
त्याच्यावर निर्णय घेऊन आम्ही त्याचा योग्य तो आम्ही काळजी घेऊ. इथं बऱ्याच वेळा म्हणजे स्टँडचा आकारमान आणि इथे येणाऱ्या गाड्यांची संख्या, प्रवाशांची संख्या संपूर्ण महाराष्ट्रातून प्रवासी येतात, पण स्टँड ड्युटीला जे कॉन्स्टेबल असतील किंवा पोलीस प्रशासनाकडून जी काही व्यवस्था केली असेल ती पुरेशी नाहीये असं बऱ्याच प्रवाशांचं मत आहे. ती वाढवण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाला काय सूचना दिल्या? आताच यांची चर्चा डीवायएसपी साहेबांची चर्चा झाली. 5 कर्मचारी या ठिकाणी आहेत, सतत ते सगळीकडे फिरत असतात. परंतु अजून जरी काही कमतरता पडत असेल, अशा काही घटना घडल्या असतील, मी आता आल्या विचारलं की किती गुन्हे आहेत इथले येणाऱ्या, किती जण तक्रारी आहेत, तर वारीनंतरच्या तक्रारी त्या यांच्याकडच्या एकदम अत्यल्प आहेत. आणि नक्कीच जरी कर्मचारी अजून कमी पडत असतील तर आपण ते त्या ठिकाणी आपण अजून देऊ. इलेक्ट्रिक बस पंढरपूर मंगळवेढा दोन्ही तालुक्यासाठी, पंढरपूरसाठी मला वाटतंय 37 बस आहेत, 39 पंढरपूरसाठी आणि मंगळवेढ्यासाठी 27, अशा दोन्ही तालुक्यासाठी इलेक्ट्रिक बसची प्रोव्हिजन झालेली आहे. लवकरच त्या बस येतील, त्यामुळं लवकर बस त्या आपल्या सर्व प्रवाशांच्या सेवेसाठी त्या इलेक्ट्रिक बस काही दिवसातच त्या दाखल होतील. राजेभाऊ, आपण बघताय, आपण कधी सांगितलं किंवा आपण सांगितलं किंवा मीडियाने सांगू द्या किंवा कुठल्याही लोकांनी सांगू द्या, त्या ठिकाणी जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर मी पोहोचतोय. आजही एक मीडियाच्या माध्यमातून, आज मला वाटतं आपल्याच पेपरला का कोणाच्या पेपरला मी बघितलं, परंतु ती बातमीही बघितली होती आणि मागच्या 8-10 दिवसात या बातम्या बघितल्या, त्या प्रवाशांचे काही फोन होते. त्यामुळे आज अचानकच या निमित्तानं आमचं सकाळीच सर्व प्रशासनाचे अधिकारी आणि आमचं 1-2 तासापूर्वीच ठरलं आणि सगळेजण उपस्थित आहेत म्हणल्यावर आपण जाऊन भेटू. हे अचानक गेल्यामुळे इथली परिस्थिती खरोखर काय परिस्थिती आहे हे आज आम्हाला बघायला मिळालं. आणि या परिस्थितीवर काम करून प्रवाशांच्या सुखसुविधा त्या जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाच्या मार्फत आम्ही करू, एवढंच आपल्याला खात्रीने सांगतो. सुखसुविधा सगळ्या तपासून घेतल्या जातील, कुठल्या चालू असतील, स्पीकर, माईक किंवा इथले टॉयलेट असतील किंवा इथे येणाऱ्या बऱ्याचशा, आता आपण येताना बघितलं एका ठिकाणी साईडला कचरा एवढा गोळा झाला, तर अशा सगळ्या गोष्टी त्या दूर करून प्रवाशांना एक चांगल्या पद्धतीचं आपलं बस स्टँड होईल अशा पद्धतीच्या सुखसुविधा ज्या बंद असतील त्या चालू करू. आणि ज्या जिथं सफाई नसेल तर त्या ठिकाणी सफाईचं काम चांगल्या प्रमाणात करण्याचं काम येणाऱ्या 8 दिवसात प्रत्येक याचा आढावा घेऊन माननीय प्रांत अधिकारी आपल्या समवेतच आहेत. 8 दिवसात ती मिटिंग घेऊन त्याचा सगळा आढावा घेतील आणि या ज्या गोष्टी कुठं सुखसुविधा कमी पडतील त्या पूर्ण 100% आम्ही करू. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.